आणि हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे। आज माझ्याकडे सोशल जस्टिसचं मंत्रालय आहे, उद्या कुठलं मंत्रालय येणार आहे का मला माहीत नाही आहे, पण मला कुठलंही मंत्रालय मिळालं तर मंत्रालय कसं चालवायचं मला चांगलं माहिती आहे आणि माझ्यावर चांगली जबाबदारी नरेंद्र मोदीजी सोपवतील। माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे। अंदमान निकोबारमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत, नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत, मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा आमदार 183 मतांनी हरला होता आणि माझा पक्ष मी देशभरामध्ये वाढवलेला आहे। कोण म्हणतोय बीजेपी वाले मोदी साहेब व दुसऱ्यांचे पक्ष संपवतात, उद्धव ठाकरे म्हणतात हे दुसऱ्यांचे पक्ष संपवतात। माझा पक्ष देशभरामध्ये वाढलेला आहे, माझा पक्ष कोणी संपवलेला नाही। तुमचा पक्ष तुम्ही संपवला, धनुष्यबाण तुमच्याकडून गेलं आणि आता मशाल तुम्ही हातात घेतलेली आहे। मशाल जी आहे ती किती वेळ चालणार आहे बघूया, किती दिवस पेटत राहणार आहे ती बघूया। आता ती पेटलेली दिसते, पण निवडणुकीनंतर ती मशाल विझलेली तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला आमच्या सोबत राहायला होतं। उद्धवजी मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही आमच्या सोबत राहा, तुम्ही तिकडे काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाऊ नका। मी तिकडे जाऊन इकडे आलेलो आहे, तुमचं काम काय आहे तिकडे? तुम्ही तिकडे गेलात, ज्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला, राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केला, त्यांच्यासोबत तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही गेलात आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीचं राजकारण तुम्ही चालू ठेवलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी मोदी साहेब येत आहेत आणि मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की